वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आज आपला मार्गशीर्षमधला तिसरा गुरुवार आहे आणि माझ्या तिसऱ्या गुरुवारची पूजा आता झालेली आहे. 2:30 वाजले. सगळी कामं वगैरे करून मी आरामशीर सगळी व्यवस्थित शांतपणे पूजा करते. मस्तपैकी माझी पूजा आरती वगैरे झाली. घरामध्ये पूर्ण आरती वगैरे फिरवली वगैरे. आता स्वामींचा मला अध्याय वाचायचा आहे तर म्हटलं थोडंसं तुमच्याशी शेअर करूया. तर मी आज तिसऱ्या गुरुवारची पूजा मस्तपैकी छानपैकी अशी मांडलेली आहे. आणि चला तुम्हाला मी दाखवते आपल्या देवाऱ्याची. नेहमीप्रमाणे मी देवाऱ्याची पण पूजा केलेली आहे. आणि मी देवारा कसा सजवते ते तर तुम्हाला माहिती आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी अशी आपली मस्तपैकी मागे माझी खिडकी आहे, इथे मी हॉलमध्ये पूजा मांडते कारण मंदिर माझं वरती आहे म्हणून. हे बघा, अशी माझी मी नेहमी तुम्हाला दाखवते. मी दोन्ही गुरुवार दाखवली मी माझी पूजा कशी मांडते ती. हे बघा, छानपैकी ते आरती झाली आपली. आरती करून वगैरे इथे ठेवली आहे मी आता. हे बघा, इथे पण आपली हे बघा मस्तपैकी अशी देवाची पूजा इथे छानपैकी अशी झालेली आहे मस्तपैकी. हे बघा, स्वामींची पण मस्त पूजा झाली आहे, साईबाबांची पण झाली. आज गुरुवार आहे त्यामुळे तिन्ही स्वामी, साई, दत्तगुरू महाराज वगैरे सगळ्यांची, दत्तगुरूंचा महाराजचा फोटो आतमध्ये आहे, मंदिरात आतमध्ये आहे. त्यांची पण पूजा वगैरे व्यवस्थित झालेली. इकडे आपलं लक्ष्मी स्तोत्र टी व्हीला लागलेलं आहे. तर मी पूजा वगैरे सगळी दाखवली तुम्हाला. आहे बघा मंदिरातली पूजा माझी वगैरे. मंदिर इकडे माझं वरती आहे त्याच्यामुळे मी पूजा ना इथे खाली मांडते. हे पूर्व उत्तर आहे ना अशी दिशा, तर मी ह्या साईडला मी पूजा मांडते. आणि मागी गणपती पण मी ह्या साईडलाच हे करत होती. मागी गणपती यायचा ना माझ्याकडे तेव्हा मी इथेच बांधत होती, स्टेज लावत होती गणपतीचा. तर माझी आता पूजा वगैरे मस्तपैकी व्यवस्थित झालेली आहे. साबुदाणे भिजत घातलेत. आता बघूया, कंटाळा आला आता खिचडी करायला. केळं वगैरे आहे एखादं आणि चहा वगैरे प्यायची. अजून चहा नाही पिले, पण चहा मी नंतर पिणार आहे. पहिला स्वामींचा अध्याय वाचणार नंतर बाकीचं काय. तर चला आपण थोड्या वेळाने भेटूया. आज जेवणात काय काय करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. चला, आज मी जेवणात बनवणार आहे बघा पुरणपोळी. मस्तपैकी इथे पुरण शिजवून ठेवलेलं आहे. डाळ पण छान शिजलेली आहे. डाळ पागळत ठेवलेली आपली, म्हणजे पाणी हे करायला ठेवली चाळणीमध्ये. इथे आपले बटाटे उकडून ठेवले. एवढी बटाट्याची भाजी नाही करणार आहे, फक्त मी इथे 4च बटाट्यांची भाजी करणार. आम्ही 3घच जण आहे तर 4 बटाट्यांचीच भाजी करणार. बाकीचे बटाटे ठेवते म्हणजे सकाळी नाश्त्याला वगैरे होतात, म्हणजे परोठे वगैरे करायला. हे बघा, इथे ही सगळी मी तयारी करून ठेवली. आणि मसाले भात करणार आहे आज मी. हे बघा, इथे आपले साबुदाणे भिजवलेले आहेत आणि शेंगदाण्याचा कूट करून वगैरे ठेवलेला आहे. इथे चहा मला प्यायचे, मी चहा करून ठेवली आहे. आता फक्त दूध घालायचं आहे. तर म्हटलं पुस्तक वाचते स्वामींचं. आता म्हटलं पुस्तक वाचून मग स्वामींचं मी चहा वगैरे पिणार आहे. तर चला भेटूया आपण थोड्या वेळाने. थोड्या वेळ आता मी जरा पुस्तक वगैरे वाचून जरा थोडं रिलॅक्स होणार. नंतर मग मी जेवणाला सुरुवात करणार आहे. तर तुमच्याशी मी शेअर करते थोडं बहुत. पुरण शिजत ठेवलं आहे तिकडे. इथे आपलं मी 1 वाटी मैदा आणि 1.5 वाटी एवढं हे घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी ते मीठ घालून घेते आहे मी त्याच्यामध्ये. थोडीशी कलर येण्यासाठी हळद. आणि हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. आज बघूया जेवणामध्ये मी पुरणपोळी करते आहे. तर म्हटलं चला थोडं शेअर करूया. तुम्हाला बोललेली जसं दुपारी की मी थोडं जेवणाचं शेअर करीन. पीठ मळून ठेवते तिकडे पुरण करायला ठेवलेलं आहे. आणि आपल्या इथे तुपाचं मोहन मी टाकून घेतलेलं आहे. गरम आहे, हाताने हे करायचं नाही आहे, चम्मच घ्यायचा आपल्याला. व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. मस्त सैलसर मळायचं आहे, एकदम सैलसर मळायचं. तुम्हाला मी दाखवलेला आहे माझा पुरणपोळीचा व्हिडिओ. आता मी थोडं थोडं तुम्हाला दाखवते आहे.
कारण व्हिडिओ मग खूप मोठा होईल. चला हे व्यवस्थित मिक्स करून घेतले मी ते. इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. छानपैकी असं पीठ ना मळून घ्यायचं आपण. हे बघा आवाज येत नसेल. सैलसर मळायचं आहे चांगलं व्यवस्थित. आपण याला गरम गरम तेलाचं आणि थोडं तेल आणि तूप घातलं 2 टेबलस्पून आणि व्यवस्थित कडकडीत असं गरम करून ह्याच्यामध्ये मोहन टाकलं आपण. सगळं असं पीठ मळून छान असं मस्तपैकी मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. चिकटपणा त्याला यायला पाहिजे तसा. असं व्यवस्थित छानपैकी मस्त असं तेल लावून आपण ठेवायचं इथे अर्धा तासासाठी. इथे आपण पुरण घेतलं. पुरण आपलं ऑलमोस्ट होत आलं. हे जरा थंड होऊस तोपर्यंत मी इथे आपला मटार पुलाव बनवून घेणार आहे आणि बटाट्याची भाजी करणार. मग लास्टला मी पुरणपोळ्या करणार. आता 6:30 झालेले आहेत संध्याकाळचे. पुरण ह्याची चाळण आहे पुरणची ना, त्याच्यामध्ये थोडंसं गरम असतं ना तेव्हा कोमट फटाफट हे करून घ्यायचं आहे. मग छानपैकी असं बारीक होतं आणि पुरणपोळ्या पण छान फुगल्या जातात, फुटत नाहीत. मग मी अर्धा किलो डाळीला तेवढाच मी गूळ घातलेला आहे, अर्धा किलोच. व्यवस्थित थोडं गाजर, एक बटाटा, वाटाणे घेतले छोटी अर्धी वाटी. इथे एक कांदा घेतलेला आहे मोठा. इथे अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचे देठ घेतले, ते वाटून घेतलेत. आणि इथे आपले इथे 2 छोटे पेले हे बघा बासमती तांदूळ आत्ताच 2 मिनटं झाले भिजत घालून ठेवलेत. भिजत घालायच्या नाहीत, मी डायरेक्ट लगेच कुकरमध्ये फोडणीला घालणार आणि आपल्या 3 शिट्ट्या मारून घेणार. तर चला, इथे आपली बघा भाजी मस्तपैकी छान अशी बटाट्याची झालेली आहे. बघा कांदा वगैरे घालून व्यवस्थित हिरवं वाटण घालून आपलं ह्या भाज्या मी जरा फ्राय करून घेते मस्तपैकी. मी उकळी आली आहे चांगली छानपैकी. एकदा व्यवस्थित मिक्स करून ह्याला आता मी शिट्ट्या मारून घेते मीडियम. मी आता आपले पुरणपोळ्या करायला घेते. इथे मी पुरणाचे ना
उंडे बनवून ठेवलेले आहेत गोळे असे. पीठ कमी आणि पुरण जास्त घ्यायचं आहे असं. आणि हे पूर्ण हे पीठ ह्याच्यासाठी व्यवस्थित असं स्मूथ मळायचं आहे, जरा थोडंसं लूज असं, की जेणेकरून आपण जेव्हा हे घालतो ना पुरण आतमध्ये तेव्हा पीठ असे मागून आपण हे सरकवत जायचं आहे बघा. पूर्ण ह्याच्यामध्ये व्यवस्थित हे होतं आणि पुरणपोळी आपली फुटत नाही. पीठ मऊ असं मळलं ना, एकदम टाईट नाही मळायचं आपल्याला, लूज पीठ मळायचं. चला तुम्हाला दाखवते आता पुरणपोळी करून. इथे आपलं आता गॅस मी चालू केलेला आहे आणि मी हे साधं आपलं गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठावर पण लाटू शकता, त्याच्याने चिकटत नाही. आपल्याला फक्त फिरवत जायचं. आपण हे होत जाते पुरण आपलं हे सगळीकडे हे होऊन जातं पूर्ण असं. मी पहिले दाखवलेले आहेत व्हिडिओ, तर म्हटलं चला आज व्हिडिओ करते, ब्लॉग करते, तर म्हटलं शेअर करूया. आज 3रा गुरुवार आहे म्हणून पुरणपोळ्या करते. शेवटच्या गुरुवारी नाही ठेवणार, कारण शेवटच्या गुरुवारी खूप घाई असते. शेवटच्या गुरुवारी पुरी वगैरे बनवणार. मस्तपैकी सगळे अशा आपल्या लाटून घ्यायचे. मस्त तवा भरून एकदम पातळ अशी एकदम पातळ लाटली ना की मस्त टम करून अशी पुरणपोळी आपली मस्त फुगते. चला आपण जरा शेकूया. तवा आपला इथे गरम करायला ठेवलेला आहे. माझे ओटे 2 आहेत, त्याच्यामुळे हा जरा शेगडी मोठी आहे माझी, त्याच्यामुळे सगळं मला हे ॲडजस्ट करावं लागतं असं. मी तेलच लावते.
हे बघा मस्तपैकी अशी आपली पुरणपोळी टम करून फुगते. हे बघा आपलं आजचं नैवेद्याचं ताट. इथे मटार पुलाव केला आहे, बटाट्याची भाजी, कांदा भजी, पापड आणि पुरणपोळी. एक लक्ष्मीला नैवेद्य केला आणि एक देवाला तिथे दाखवणार. हे बघा आता मी तुम्हाला दाखवलं, सकाळपासून पूजा वगैरे केली मी, ते सगळं दाखवलं. जेवण केलं, काय काय जेवण केलं ते पण मी तुम्हाला दाखवलं. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर ह्या ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. तर चला एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. असं काय आता मी तुम्हाला दाखवलं, दुपारी मी लक्ष्मीची पूजा वगैरे केली, सगळं चहा प्याली, नंतर मग थोडासा आराम केला. आराम केल्यानंतर 5 नंतर मी 5:30 नंतर जेवणाला लागली, सुरुवात केली. आता बरोबर 9:45 झालेले आहेत. नैवेद्य वगैरे मी देवाला दाखवलेला आहे. आता जेवायचं बाकी आहे. मी जेवणात काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवलं. पुरणपोळी, कांदा भजी, बटाट्याची भाजी आणि वाटाणे पुलाव बनवलेला, वाटाणे भात बनवलेला. तर मस्तपैकी आपला आजचा गुरुवार तिसरा पण छानपैकी गेला, मस्तपैकी. जर तुमचा पण छानच गेला असेल तर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर ह्या व्लॉगला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.